अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरोधात लढवलेल्या चौदार तळ्याच्या क्रांतीभूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गोरगरीब जनतेचा। तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा आवाज स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल। नमस्कार, मी तुकाराम सावंत आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या स्वराज लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो। प्रेक्षक हो, आजचा आपला मुद्दा आहे शेतकऱ्यांनो सावधान, तुमचा बैल बांधला जातोय कसाईच्या दावणीला। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात, तुमचा बैल हा कसाईच्या दावणीला बांधला जातोय। प्रेक्षक हो, महाड तालुक्यामध्ये परवा एका 10:30 वाजण्याच्या सुमारास म्हणजे हिंदू समाजातील काही तस्करी एक गो तस्करी करत असताना सापडले, गोवंश तस्करी करताना सापडले। आणि त्यामध्ये असं कळतंय की एका मुस्लिम समाजाच्या एका तस्कऱ्याला, एका हत्याऱ्याला, एका कसायाला ते बैल पुरवले जाणार होते, अशी प्राथमिक माहिती आपल्याशी मिळालेली आहे। त्यामुळे म्हणूनच मी आज तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी, थेट विश्लेषण करण्यासाठी, हिंदूंना जागृत करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ करत आहे। प्रेक्षक हो, आज शेतकऱ्यांना सावध करण्याची वेळ आलेली आहे। कारण शेतकऱ्याच्या बांधावरचा बैल, ज्या शेतकऱ्याच्या बांधावरच्या बैलाने अखंड कुटुंब नांगरणीच्या माध्यमातून हे पोसत असतो, अफाट कष्टातून, अफाट मेहनतीतून शेतकऱ्याचं कुटुंब हे अगदी तो भागवत असतो, त्याची गरज असते। परंतु ज्या वेळेला अशा शेतकऱ्याच्या बैल एका कसाईच्या दावणीला बांधला जातो, त्यावेळेला मात्र एक हिंदू म्हणून त्याचं दुःख वाटतं। प्रेक्षक हो, आज शेतकऱ्यांना अनेक स्कॅन्डल मध्ये फसवलं जातंय। शेतकऱ्यांचा बैल येणारा समोरचा बाडगा हिंदूंच्या वशी, तुमचे बैल आम्ही शेतकऱ्यांना विकतो असं सांगून करणारा तो व्यापारी, तो हेडी हा डायरेक्ट कसाईच्या वशी सौदा करत असतो। त्यामुळे शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी हा माझा आजचं विश्लेषण आहे। शेतकऱ्यांनो, तुमचा बैल हा तुमच्या शेतावरती, तुमच्या बांधावरती राब राबणारा तुमचा सर्जा, तुमचा राजा हा कसाईच्या दावणीला बांधला जातो। तुम्हाला कदाचित माहिती नसेल, कारण त्यामध्ये तुम्ही सुद्धा फसू शकता। कारण त्या कसाईच्या, त्या राक्षसाच्या दावणीला बांधलेला बैल हे तुम्ही पळवलात हे सिद्ध होतं। त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला तुम्ही बैलाचा किंवा गायीचा व्यवहार करता, त्यावेळेला समोरचा व्यक्ती हा शेतकरी आहे का याची सखोल चौकशी तुम्ही करणं गरजेचं आहे। आणि त्याच्याकडून 2 शब्द लिहून घ्या की मी अमुक अमुक आहे, माझ्या शेताच्या कामासाठी मी आपला बैल विकत घेत आहे, अशा प्रकारचा त्याच्याकडून 2 शब्द लिहून घ्या, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहाल। अन्यथा तुमच्यावरती देखील जेवढा गुन्हे हत्यारावरती लागतील, तेवढेच गुन्हे तुमच्यावरती देखील लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही सावध होणं गरजेचं आहे। कारण भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला कोणी फसवू नये, हाच माझा एक प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे। त्यामुळे आज महाड तालुक्यामध्ये, महाड, पोलादपूर आणि माणगाव मध्ये छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये अशा प्रकारचे हिंदू समाजामधले काही कंठक, काही खेडी आज तुमच्याकडे संपर्क साधून तुमचा बैल हा कसाईच्या दावणीला बांधताना दिसत आहे। त्यामुळे हिंदवी स्वराज्याच्या राजधानी रायगड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची गोवंश किंवा गो हत्या होणं हे तितकीच निंदनीय बाब आहे। मी जे कोणी हे राक्षस गोवंश किंवा गो हत्या करतात, त्या राक्षसांना माझी एक आव्हान आहे, तुम्ही ह्या रायगड भूमीसाठी तुम्ही गद्दार आहात। त्यामुळे तुम्ही गद्दार आणि तुम्ही राक्षस आहात, त्यामुळे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील हाच राहणार आहे। परंतु तुमच्यामुळे समाजामध्ये ते निर्माण होते, तुम्ही या करणारे हे तुमच्या ह्या नालायक कृत्याचा जाहीर निषेध संपूर्ण देश करतोच, परंतु तुमच्या ह्या नालायक कृत्याचा जाहीर निषेध सर्व स्तरातून होत असतो। त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्या काळ्या कर्मांना, तुम्ही तुमच्या ह्या कर्तृत्वाला कुठेतरी साथ घातला पाहिजे।
अन्यथा तुम्हाला मात्र ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, तेही कायद्यानेच. त्यामुळे शेतकऱ्यांनो, तुम्ही सावधान व्हा. तुमचा बैल हा कसायच्या दावणीला जातो. आजचं विश्लेषण हे तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पुढील 5 हिंदूंना पाठवा, 5 शेतकऱ्यांना पाठवा, जेणेकरून गोवंश किंवा गोहत्या होणार नाही. धन्यवाद.